बघ मी आज किती काम केला. लवकर ना. अरे माझ्या हाताला लागला. हा रस्ता कुठे होता? माझ्याकडे काट्या. येताना ऊन असणारच आहे. गप ग. अजून खूप लांब जायचं आहे आणि आता इथे तर दम लागले कारण की ऊनही खूप वाढलं आहे. आता आम्ही पोहोचू थोड्या वेळातच आणि आई पण भडकली मस्त बडबड करते. सोडायला येतो तो. मग इथं काय येतो तो वरती एवढ्या? मला वाटलं तर बाबांच्या इथून आहे. इकडे पण घराची कोणाची घर? आता आम्ही आलो आहोत रस्त्याला. मग मी इथे घेते कामाला. सुबह के 10 बजे. ही पाईपलाईन होती का पहिली? अजून वरती काय आहे त्या बहिणीचा? अरे मी कुठं बघितलं आहे? इकडून इकडं जबर रोपटे दे इकडे काठी दे. कुठे देऊ? तर घे आहे असा निशी पालेली घे. या कामाला ऑलरेडी आधीच भडकले. इथे ठेवू? ते घमेलातून घेणार आहेस? तो वाडा कोणाचा? वाडा माणसा एक पण नाही. लांब लांब काय तू बोललीस माझ्याकडे. तोडते का मी? तर काही असं खालून कापायचं आहे ना. तोडते. ऊन वाढला आहे. आपण आता आईला थोडीशी मदत करूया नाही तर शिजा घालायला सुरुवात करणार आहे ती. त्याला काय माहिती का?
हे आहेत माझे हात, तुम्ही बघू शकता कसे झालेत. अजून तिकडे करायचं आहे मला, ऊन खूप आहे. ठीक आहे, करणं भाग आहे, करू शकता तुम्ही, पण इथे लाज नाही वाटली पाहिजे. कारण मुंबईवर नाही येऊन तुम्ही हे सगळं करणं करायचं. डोक्यावर पडतं. ए माझ्या डोक्यावर काहीतरी दे, डोक्यावर काहीतरी दे. माझं डोकं तापतं तिथं, तो मोडत पर्यंत. स्वतःला आणलं, मला एक फडका आणायचा डोक्यावर. नाही ऊन किती आहे, मला बोललीस तरी एक फडका घे म्हणून. तिथं ऊन असल काय नाही हो. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. हवा लागते मस्त मस्त, पण गवळणी बाई निघाल्या मथुरेला, स्वर्गापेक्षा सुंदर असे आमचे हे कोकण. अरे चला चला, म्हणजे सांगितलं म्हणजे तिकडं ऊन आहे बाया, जरा फडका घे म्हणून डोक्यावर. स्वतःला घेतलीस ना, मग तिथं असते तुला डोक्यावर फडका नाही घेतला असतास. तुला डोक्याने दाखवत वाटतं. तिकडून इथपर्यंत झाडं मारायचे, साफ करायचं, हे काला काला झालं ते. आणि मग तिथं जायचं उन्हात. तिथे आत्ता मी होते, माझे हात हे बघा, माझे हात काले काले झालेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण किती मोठे होऊ दे, करा कधीतरी हा एक्सपिरियन्स केला पाहिजे. आता नाही करणार तर कधी करणार तुम्ही. चला अजून खूप काम आहेत. हा झालेला सगळं काढायला लागतो काय, कधी पाऊस पडेल तेव्हा ना. हे काढल्याशिवाय नाही काय करू शकत, म्हणजे पावसाचं धुवूनच जाणार ना. मग नंदाने आणलेली होती ती कुठं लावली होती, तिकडंच ना. तिथं पुढं काय आहे. चला मी माझ्या कामाला होते आता खायचं. ठीक आहे, तुम्ही कशी काम करते तुम्ही बघालच, तुम्ही बघितलंच. गावात काम आहे ते होल आहे, होल ते होल आहे. मला दाखवलं मी आणि पुढे नाही जाणार. बघा किती मोठा होल आहे, बापरे. केला पाहिजे, केलं पाहिजे. खूप मस्त वाटतं करायला. कधीतरी एक्सपिरियन्स आयुष्यात प्रत्येकाने घेतला पाहिजे. कशी लांबी लावतात, कसं काय करतात, त्याच्या आधी कशी खूप मला वाटतं. आणि खूप मजा येते. खूप ऊनही आहे इथे, एक माणूस नाही लांब लांब करत, फक्त मी आणि आई. तर हे आहेत माझे हात, कोरे कोरे होते ते झाले आता काळी 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 काळी. ही अशी कामं करावी लागतात. हे काढताना माझ्या हाताला खूप लागलं. मुंबईवरून गोरे गोरे हात आणलेले, आता हे गावी येऊन काली काली झाले. बुम 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 बुम. हे जमवण्यात हे काली काली झाली, काली काली जळवलेलं होतं ते. फायनली आता आमचं झालेलं आहे. आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. तुम्हाला हा एक्सपिरियन्स म्हणजे इथे गावाला जर तुमची शेती असेल वगैरे, तुम्ही हा येऊन आनंद एकदा तरी घ्या, एकदा तरी ॲटलिस्ट म्हातारे होण्याच्या आधी. कारण हा आनंद तुम्हाला कधीच एक्सपिरियन्स करायला भेटणार नाही नंतर. कारण की खूप मस्त वाटतं ॲक्च्युली. जर लोक तुम्हाला म्हणतील अरे बाई तुझं ग्रॅज्युएशन झालं आहे, हे जर नाही आलं आहे, आणि फर्स्ट टाइम मी इथे आले आईसोबत राहणार. आणि हा आनंद मी हे कधीच बघितलं नव्हतं, कधीच नाही की माझ्या जवळ असून तुझे घराच्या इथून असून पण मी कधीच राहण्यात आली नाही एवढ्या लांब. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की प्लीज तुमचा आनंद पहिला ठेवा. तुम्ही आनंदात राहणार, तुम्ही खुश राहणं खूप गरजेचं आहे. आणि लाईफ इज टू शॉर्ट, इज नॉट युअर टू बी हॅपीनेस. हॅपीनेस कधी आपल्याला पुरेसं पडत नाही. आनंद
एन्जॉय पूर्ण ही झालेला काळा पडला आहे आणि मला लागलं आहे सुद्धा इथे, बट इट्स नॉट इम्पॉर्टंट राईट नाव. खूप मस्त वाटतं. खूप वर्गापेक्षा सुंदर असे आमचे हे कोकण, तुम्ही येऊन जा प्रसन्न होईल. तर मी निघू घरी. हो का तू काय बघतेस का पोरी तू? खायचं आहे तार आहे पायाखाली. बघ मी आज किती काम केला. आपला उपटला. अरे माझ्या हाताला लागला तरी पण मी काम केला. तुला काहीच नाही. बाबाच नाही केला ना बरोबर. काय फोडली तू बाळा? कुणी माकडांनी मांजरांनी काम गाड्यात एवढा काम करून पण मला फटका पण नाही आणलेला. त्यांचा हॉटेल पायात काहीतरी घुसला. हे आहे हॉटेल जिथे आम्ही आलो. हेच आहे ते हॉटेल जिथे आम्ही आता थांबतो. तुम्ही बघितलं वरती पेट्रोल पंप आहे. हसतेस काय? मी याचं वरती होतं पेट्रोल पंप. ते आमच्या इकडचे वहिनी आणि दादा आहे त्यांचं. तिथे तिचं हॉटेल पण आहे. तिथे केकही बनवून भेटेल तुम्हाला. तिथे गाडी धुवून भेटू शकते. तर कधी तुम्ही अडूर गुहागर येथे आलात तर तुम्हाला कुठेही लांब जायची गरज नाही आहे. गाड्या पण येतात. जाऊ दे ना गाड्या, या उडवणार आहे का मला? हे आहे चायनीज सेंटर. ते तुम्हाला चायनीजही भेटू शकते. तर तुम्ही बघितलं आम्ही किती लांब चालत जातो आणि अजून त्याच्याहून खूप लांब जायचं आहे मला. तिथे आम्ही थांबलो वडापाव घेतला. तर तुम्हालाही. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी. रिटर्न जायला आलं आहे आमचं घर. हॅलो गाईज. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.